हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. लाईफ विथ साक्षीच्या एपिसोड नंबर 101 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळी मी काहीही रेकॉर्ड केलेलं नाही कारण मेरे पास टाइम ही नहीं था आज. तो आज की ब्लॉग की सुरुवात हुई है. तर आजचा ब्लॉग सुरू झाला तर संध्याकाळी सुरू झालेला आहे आणि डायरेक्ट आली मी. आल्यानंतर आता वाजलेले आहेत 7:45. फ्रेश झाली आणि डायरेक्ट किचनमध्ये. आता मम्मीला थोडी हेल्प करते, लगेच खाने को बैठना आहे आणि बाकीचं थोड्या वेळ सांगितलं. कॉलेज आहे का नाही? तिथं आहे का नाही जेवायचं आहे? कधी जेवणार? 10 वाजता आहे. जेवण घे कसं असू दे, काय टेन्शन घेतो. बघू नको, खाऊन घे. बाकी कसा आहेस? नाही झाला ना? पाणी पाऊस कसा आहे? थंडी आहे ना? ओके. मम्मी सांग बोलत. शब्द संपले, तुमचे शब्द संपले. तर आमचे पप्पा बोलत होते कप्याशी. आज आमच्या कप्या घरी नाही आहे कारण तो गेला हॅकेथॉनला. तर तो आज गेला म्हणजे आज राहील आणि उद्या दिसेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. मम्मी हमरी कर रही है क्या? कोथिंबीर निवड रही आहे. मम्मी तू काय म्हणशील? तर मी निवडते काय म्हणणार? तुला वाटत नाही का मदतीला यावं मी? वाटतो बनवता काय करणार नाही का? मम्मी मी तुला मदत नाही करत का? अशी का म्हणून बोलती तू? लाईक रिप्लायच नाही करणार आहे का तू? करते ना रिप्लाय. करते ना. मी इकडे ब्लॉग मध्ये कळू दे कामं करते, नाही तर म्हणतील नुसते ब्लॉगच बनवत राहते का? हो करते ना काम. थँक्यू सो मच. आणि गाईज काल तुम्हाला सांगत होते ना माझे बाबा 4 जाम 4 सफरचंद 4 केळ्या एवढंच आहे, एका झटक्यात संपून जाईल. तर तुम्ही बघू शकता अजून पण एवढं रिमेनिंग आहे. पप्पा आज कप्या घरी नाही तर तुम्हाला कसं वाटतंय? बोर वाटतं. कोणासंग भांडावं असं वाटतं. भांडावं असं वाटतं का? कप्या काय तुमची भांडायचं साधन आहे का? कशासंग भांडलं तर मजा वाटते. म्हणजे मी घरात आहे, तुम्हाला काय आहे का नाही? तुझ्या संग नको भांडायला. तुम्ही माझी भांडू नाही शकत पप्पा. का बरं? असं पप्पा मम्मी जे वाक्य बोलले ना ते रिपीट करून दाखवा आता तुम्ही, कारण ते तिथला आवाज इथपर्यंत नाही येणार. आता 3 दिवस बोलणार नाही, 3 मिनिटात बोलायला लागेल. हो बस का म्हणजे त्याला हे नाही आहे ना, पोरीची साईडच घेत नाही मम्मी तर. आमच्या पप्पांना करमत नाही आहे कप्याशिवाय. भांडायला कोणी नाही म्हणे. दररोज त्यांची काय म्हणतात तू तुम्ही चालूच राहते. तेवढीच मजा.